नेमकं एवढंच सांगायचं की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही असं बोलू इच्छित नाही. Prosecution of writer Arundhati Roy under terror charges of UAPA for a statement she made 14 years ago. What do you have to say about this? जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते काढून आताची कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखी एक गोष्ट अशी त्या ठिकाणी झाली की काही लोकांच्या बाबतीत तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या त्याच्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला, पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आधीच तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा होती, पण तो काही शहाणपणा शिकलेला दिसत नाही. आणि त्यामुळे आणखी 3-4 महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी द्यावी वेळ तर लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेतात. प्रश्न समजला नाही. अजित पवारने घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. त्याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं, आम्ही त्याच्या आभार मानतो. माझा फक्त पवार साहेबांना एकच प्रश्न आहे. पवार साहेब, महायुती सरकारमध्ये परस्पर अविश्वास असल्याचं वातावरण असल्याची माहिती आहे. ऑर्गनायझर मधून पण टीम अजितदादाला सोबत घेतल्याने लोटस ब्रँडला डॅमेज झाल्याचं जाहीर मत मांडलं गेलं. ही धुसफूस चालू असताना जर महायुतीच्या घटक पक्षांनी जर हे सरकार पाडलं तर पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असणं आवश्यक असेल. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल? प्रमुख मार्गदर्शक महाविकास आघाडीच्या म्हणून तुम्ही काय? साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काही महाराष्ट्राची सत्ता नाही. आज सत्ताच कुणाच्या हातातही काही सांगायची गरज नाही. आणि तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने येईल असं दिसत नाही आणि आम्हाला आनंद आहे. आयोग की बैठक जब सयासी गेस्ट हाउस को हुई तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ये कहा कि प्याज की वजह से हमें नुकसान हुआ, हमें रोना पड़ा, प्याज ने उसको रुलाया. और साथ में ये भी कहा कि 400 पार के नारे की वजह से भी संविधान का जो नैरेटिव उन्होंने सेट किया. ये दो प्रमुख बातें जब वो कहते हैं उसको आप किस तरह देखते हैं? आपसे ये सीधी बात है. प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था, इसमें कोई दो बातें नहीं, मगर वहाँ तक सीमित नहीं. इस महाराष्ट्र का इस देश का किसान वायनाड ये सरकार के बीजेपी के खिलाफ था और आज भी इसे कोई मदद हो गई ऐसे मुझे दिखता नहीं है. मुख्यमंत्री जब कहते हैं 400 पार का नारा उसकी वजह से नुकसान हुआ कृषि मूल्य आयोग की बैठक में, जब उन्हें उस वक्त कृषि मूल्य आयोग की बैठक विशेष अलग कारणों से थी, लेकिन उन्होंने 400 पार के नारे में भी फोकस किया. लगता है बहुत ज्यादा उससे नाराज हो गए मुख्यमंत्री. छोड़ो, हर एक का अनुभव अपने पास होता है. तो प्याज के कारण भाजप को तो रोना पड़ा ही, लेकिन साथी जो है उनके वजह से भी वो रो रहे हैं.